हॅलो. हां सर. मी फोन केला होता तुझ्या मोबाईलवर. हो का? नाही ॲक्च्युली मी वॉशरूममध्ये होतो ना, म्हणून कॉल मिस झाला असेल. ठीक आहे, ऑफिसच्या मीटिंगच्या अरेंजमेंटसाठी तो ऑफिसमधनं पैसे घेतलेस ना. आजच्या मीटिंगची अरेंजमेंट कुठे केली आहेस? मीटिंग आज? हॅलो सोहम. हां सर, सगळी अरेंजमेंट झाली आहे सर मीटिंगची. हो, सगळं काही झालंय. कुठे? अभिज किचनला. अभिज किचन म्हणजे ग्रेट शेफ अभिजित राजे? हो सर, अभिज किचनला. तिकडेच सगळी अरेंजमेंट केली आहे. काय ना, आमचा फॅमिली फ्रेंड आहे तो अभि. मला खूप मानतो तो. ग्रेट. मग आपण तिथेच भेटूया. बाय. ओके सर. मला नव्हता नाही फोन उचलायचा. कशाला घेतला तू फोन? अरे तुझ्या साहेबांचा फोन होता ना बाळा. तुला किती वेळा सांगितलंय माझ्या मॅटरमध्ये नको डोकं घालत जाऊ. तुझ्यामुळे माहिती आहे आता सगळ्यांना हॉटेलमध्ये घेऊन जायला लागणार मला. बिल सुद्धा माझ्याच गळ्यात पडणार आहे. अरे पण तू तुझ्या कंपनीतनं घेशील ना बिल. तुला खूप जास्त कळतं का? तू गप्पा राहा ना, उगाच नको ना मध्ये मध्ये बोलू. तू एक काम कर, तू आज जा. हो सॉरी हा बबड्या. अरे यार, वाट लागली. त्याच पैशाचं मी प्ले स्टेशन घेतलं. या सर, या सर, या बसा. या. हॅलो, वेलकम. हाऊ यू सो? गुड गुड. ऑर्डर करा, मी आलेच. घ्या. हॅलो. सर कुठे चाललाय? राजे. हा, अभिजित राजे. बसा बसा, तुम्ही बसा ना. या बसा इकडे. बसा बसा. हो, तुम्हाला जायची गरज नाहीये, तो येईल ना इकडे. मला वाटतं लक्ष नाहीये त्यांचं. मी आलो. या कॅरी ऑन. अरे सोहम, तू एकटाच? बस ना, काय घेणार? नाही नाही, बॉस आले आहेत बरोबर. ऍक्च्युली त्यांना भेटायचं आहे तुम्हाला. हो शुअर, घेऊन ये ना. हो, हरकत नाही. मी येऊ का तिकडे? हो सर, प्लीज या ना. माझे बॉस. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अभिजित राजे, अभिज किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू सर. थँक्यू. वेलकम. तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं. ऍक्च्युली माझी बायको तुमची खूप मोठी फॅन आहे. माय प्लेजर. तुम्ही बसा ना. तुम्हाला काय हवं ते मी स्वतः तुम्हाला बनवून देतो. प्लीज बसा. प्लीज कॅरी ऑन. बरं सर, कधी घरी पार्टी वगैरे असेल आणि केटरिंगची गरज लागली तर मला सांगा. नाही, अभि खास आहे आपला. हा, मी त्याला सांगेन, तो मला नाही नाही म्हणणार. मॅडी, येस सर. त्यांना आसावरी घरगे मात्र नक्की खायला घाल. येस सर. येस सर. हा, आसावरी घाटगे तर स्पेशल आहेतच, पण इथे आणखीन काय स्पेशल आहे? आमच्याकडे खूप काही स्पेशल मिळतं. तिकडे राईट साईडला जी लिस्ट आहे ना, ती बघा आणि सांगा मला. सर मी आलोच. ओके ओके. हॅलो.
आई तू ना माझी वाट लावली आहेस. तुझ्यामुळे आता माझी नोकरी गेली ना, तर मला सांगू नकोस. अरे अरे बबड्या, पण मला सांगशील का नाही काय झालंय? तुझ्यामुळे ना बॉसला मला इकडे अभिज किचनला घेऊन यायला लागलंय. आणि तो बॉस पण एकावर एक पदार्थ मागवतच सुटलाय. आई हे बघ, माझ्याकडे पैसे नाही आहेत. 2,500-3,000 रुपये घेऊन लगेच इकडे अभिज किचनला पोहोचतो आधी. हो हो, मी लगेच घेऊन येते हं, राजा. मला सांग तू कुठे ठेवलेस? अगं माझे पैसे नाही म्हणत आहे आई, तुझे पैसे घेऊन ये इकडे. अरे बबड्या, एवढे पैसे माझ्याकडे कसे असतील? नाही आहेत रे माझ्याकडे, खरंच नाही आहेत. मी कुठून आणू? अरे आता माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी काय करू? आज जाऊन भांडी घासू का? नाही नाही, असं नको करूस तू बाळा. थांब, मी शुभ्राकडे मागते. नाही नाही, शुभ्राकडे नको मागू. परत ती मला किती मी नालायक आहे बोलायला मोकळी. तू आजोबांकडे माग. बरं, मी बघते, प्रयत्न करते. तू काळजी नको करूस हं. मी येते हं राजा. आई, हे घ्या, अभिजित राजेंना देऊन या. बघ, तयार झाला ना माझा बबड्या? मी म्हटलं होतं ना. नाही, तो नाही तयार झाला. मी गुपचूप घेऊन आले त्याच्या कपाटातून. अगं बाई, नको ग, मग रागवेल ना तो. मग ठीक आहे ना, रागवू दे आई. जे चूक आहे ते चूक आहे आणि हे त्याला कळायलाच हवं. अगं हो, पण चूक अभिजित राजेंची पण आहे ना. त्यांनी हे घड्याळ त्याला द्यायलाच नको होतं ना. हो बरोबर आहे, पण अभिजित राजेंनी जसं त्याला द्यायला नको होतं तसं सोहमने ते घ्यायलाही नको होतं ना. पण मी काय म्हणते, अभिजित राजेंनी इतकं महाग घड्याळ त्याला दिलंय म्हणजे त्याच्या मागे नक्कीच काहीतरी महत्वाचं कारण असणार. काय असेल? असं होते, त्यांना परत करायला हवं. आणि ऐका आई, तुम्ही आत्ताच जाऊन परत करा, सोहमला कळायच्या आत. त्याच्यापासून असं लपवून? अहो लपवून नाही केलं तर तो राजरोजपणे घालून फिरेल. हे ते चालणार आहे का तुम्हाला? आई रडू नका बरं. ऐका, हे घड्याळ त्या अभिजित राजेंना परत नेऊन द्या. खडसावून सांगा त्यांना परत असं करू नका म्हणा. आणि सोहमशी आपण नंतर बोलूया. तुम्ही इतक्या का घाबरताय? तुम्ही आई आहात का तो? आई मुळात मोठ्या झालेल्या कमावणाऱ्या एखाद्या मुलाचे हट्ट त्याच्या आई वडिलांनी पुरवावेत, ही त्यांची नैतिक जबाबदारी नसते. आणि याबद्दल मी बोलणार आहे आता सोहमशी. ए शुभ्रा, ए नको. हे बघ, तू शुभमला काही बोलू नकोस ग बिचारायला. त्याची एकट्याची चूक नाही आहे या सगळ्यात. लहानपणी तो छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करायचा. मी साध्या साध्या हट्ट पण नाही पुरवू शकले ग त्याचे. त्याच्या मित्रांना सगळं मिळायचं, हा फक्त त्यांचं तोंड बघत बसायचा. मी आई म्हणून खरंच खूप कमी पडले. आई असं नाहीये. तुम्ही मला जगातला एक तरी मुलगा असा दाखवा जो त्याच्या आई बाबांवर पूर्ण खुश आहे, ज्याला असं वाटतंय की त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर अन्यायच केलेला नाहीये, त्याला हवं ते सगळं मिळालेलं आहे. ट्रस्ट मी, असं कुणीच नाहीये. ना कुठला मुलगा ना कुठली मुलगी. कारण आई बाबांनी कितीही काहीही केलं तरी मुलांचं समाधान होतच नाही. काही ना वस्तू नाही मिळाल्या, ज्यांना वस्तू मिळाल्या त्यांना आई बाबांचा वेळ नाही मिळालाय, ज्यांना वेळ मिळालाय त्यांना वाटतं प्रेम मिळालेलं नाहीये. इथून तिथून छोट्या मोठ्या कंप्लेंट्स या आई बाबांबद्दल आहेतच सगळ्यांच्या. या मुलांना ना आई बाबांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते स्वतः आई वडील होतात. शुभ्रा, तुझ्या सुद्धा तक्रारी होत्या का ग? आई, तुम्ही सुद्धा खूप केलंय सोहमसाठी. एखाद्या मुलाचे आई वडील मिळूनही जेवढं करू शकणार नाही ना, तेवढं तुम्ही एकट्यांनी केलंय सोहमसाठी. त्याला जाणीव आहे त्याची. बरं मी निघू का आता? हो, ते घड्याळ परत करा. सांभाळून जा ग. बऱ्याच वेगवेगळ्या देशातल्या शेफसाठी आपल्याला मेनू डिझाईन करायचा आहे. व त्यासाठी पार अगदी कन्याकुमारी टू काश्मीर सगळ्या ऑथेंटिक रेसिपीज एकत्र करून त्यातल्या एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणाऱ्या रेसिपीज आपल्याला एकत्र करायला लागणार. सो इट्स अ ह्यूज प्रोजेक्ट. काहीतरी विचित्र वाटतंय ना, वादळ येईल वगैरे असं काहीतरी वाटतंय. वादळ? हां हो सर, एसी चालू आहे सर. असो असो असो, आपण ही तुम्ही दिलेली भेट, माफ करा, तुम्ही दिलेली एवढी महागाची भेटवस्तू आम्ही नाही स्वीकारू शकत. म्हणजे त्यामागची तुमची भावना मी समजू शकते.
पण तरी मला हे अजिबात आवडलेलं नाहीये आणि मी अपेक्षा करते की यापुढे तुम्ही पुन्हा असं कधीच करणार नाही. स्वप्नातही नाही करणार. हे बघा, तुम्ही हे गमतीने घेऊ नका. अहो, मी खरंच सांगते, मला खरंच नाही आवडले हे. हा संस्कारांचा प्रश्न आहे ना. खरं तर कोणाकडून अशा महागड्या भेटवस्तू घेण्याची सवयच खूप वाईट असते आणि माझ्या बबड्याला मला अशी सवय नाही लावायची आहे. हो, तुम्ही विचार करा, तुम्ही त्याला ही महागडी वस्तू दिली, उद्या आणखी कोण देईल? आणि त्या किमतीचं ओझं जर त्याला पेलवलं नाही तर भेट देणाऱ्यासमोर तो कधीच ताठ मानेने उभा राहू शकणार नाही. आणि माझ्या मुलाचा कोणासमोर झालेला नाईलाज मला कधीच सहन नाही होणार. आई आहे मी त्याची. शेवटी मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईचं आई पण त्यांना सांभाळायला जातच, पण त्यांना आवडो किंवा न आवडो. सोहमला आवडो न आवडो, मला मात्र तुझे काय म्हणतेस ते आवडलंय आणि पटलं सुद्धा. अरे तुला हे नाईलाज म्हणून सांगायची काही गरज नाही असावरी. उलट तुझ्या या स्वाभिमानाचा मित्र म्हणून मला अभिमानच वाटतोय. चुकलो मी. यापुढे कोणालाही काही पटकन देताना मी 10 वेळा विचार करेन. आय एम रिअली सॉरी. याच्यापेक्षा महाग घड्याळ नाही आहे का तुमच्याकडे? अच्छा, अजून मागातले पाहिजेत. किती बजेट आहे तुमचं? साधारण 3-4 हजारापर्यंत चालेल का? मला ना 1,00,000-1.5 लाखापर्यंतचं घड्याळ हवंय. एवढी किंमत तर आमच्या दुकानाची सुद्धा नाही आहे मॅडम. मला माहिती आहे 1.5 लाखाचा घड्याळ कुठे मिळतं ते. कुठे मिळतं? असं नाही, मला माफ केलंस तर सांगेन. केलं माफ. नाही असं नाही, खरंच माफ करणार असेल, माझ्याबरोबर कॉफी पिणार असेल तर सांगतो कुठे मिळतं ते. मला नाही जमणार. कमाल करतेस तू. सॉरी म्हटलं, माफी मागितली. अहो, तुम्ही माझ्या मागे मागे येऊ नका हो. असं काय करता तुम्ही? काहीच ऐकायचं नाही असं ठरवलंय का? ऐकलं ना, तू मागे मागे येऊ नका म्हणून बाहेर आलो मी. सॉरी म्हटलं की तुला कान दिसतील ना माझे. काही गरज नाहीये. तुम्ही नका येऊ हो. अरे ऐकलं तू माझं. मी सॉरी म्हटलं ना तुला. अहो, माफी पण पण असं काय? मागितली. सर, तुम्ही अभिजित राजे ना? हो. एक सेल्फी मिळेल? तू हॅलो. सो एक मिनिट. हो थँक्यू. सो एक मिनिट. हो थँक्यू. बास हो, मला कामाला जायचं. थँक्यू. केली कुठे? घाबरली? हो. मी तुमच्याबरोबर कॉफी प्यायला तयार आहे. आपण एक काम करूया का? आधी घड्याळ घेऊया का? आधी कॉफी? असं काय करता? सांगून टाका ना दुकानाचं नाव. मला ना इतकं महागाचं घड्याळ घ्यायची कधी सवय नाही हो. आणि एवढे ना असं पैसे मला जवळ ठेवले की खूप भीती वाटते. आपण आधी घड्याळ घेऊया ना प्लीज. बरं ठीक आहे, आधी घड्याळ मग कॉफी. कॉफी नक्की? हो. ठीक. हळू झाला. हो. हॅलो सरीना. सर, त्यांचा राग गेला का तुमच्यावरचा? तुमची भांडणं मिटली का सर? मॅडी, आलेल्या माणसाला आधी बसा म्हणावं. सॉरी. बसा ना मॅम, प्लीज बसा. सर.
मी कॉफी घेऊन येतो. हो हो. मॅडी ताई, तुम्ही रागावलाय का हो माझ्यावर? मग बोला ना. मी सांगू का मॅडी ताई, मनात असेल ना ते मोकळेपणाने बोलून टाकावं, म्हणजे त्रास होत नाही. मॅम, मला बोलायचंय. तुम्ही आमच्या सरांवर त्या घड्याळावरून का चिडलात? मला माहितीये मॅम, आमच्या सरांचं ना ते फेवरेट घड्याळ होतं, तरी ते त्यांनी सोहमला दिलं. आपली अशी फेवरेट वस्तू कधी कोणी कोणाला देतं का मॅम? हो ना, मग मी सुद्धा तेच म्हणते ना, का दिलं त्यांनी ते घड्याळ सोहमला? सर तुम्हाला काही बोलले नसतील आणि बोलणार पण नाहीत. पण मॅम, त्या दिवशी तुम्ही सोहमला पैसे द्यायला आला होतात ना रेस्टॉरंटमध्ये, ते कळलं सरांना. आणि ते पैसे देताना तुम्हाला खूप त्रास झाला असेल असं वाटलं सरांना. आमचे सर ना तेच सोहमला सांगायचा प्रयत्न करत होते, पण सोहमला काही कळतच नव्हतं. त्याचं लक्ष ना सारखं त्या घड्याळाकडे होतं. आणि तो सरांना असं काही बोलला ना की सरांना ते घड्याळ द्यावं लागलं. म्हणजे गिफ्ट म्हणून नाही दिलं सरांनी, चिडून दिलं, एवढं माहितीये मला. म्हणजे तुमचे सर सोहमवर चिडले होते? मॅम, आमचे सर चिडले ना तरी लगेच शांत होतात. पण यात सरांची तरी काय चूक आहे सांगा ना तुम्ही? कुणीतरी सारखं त्या घड्याळाबद्दल बोलतंय, ते घड्याळ त्याला हवंय असं सुचवतंय, तर सरांसारखा माणूस ते काढून देणारच ना मॅम. बरं झालं मॅडी ताई तुम्ही मला हे सगळं सांगितलं. मला खरंच काही माहिती नव्हतं हो. बरं नाही झालं मॅम, खूप घातलं मी खूप. मॅम, सरांनी सांगितलं होतं ना तुम्हाला काही सांगायचं नाही म्हणून. काहीतरी चमचमीत खायला कर, भजी कर भजी. अहो, बाबा सारखं असं तेलकट खाऊन त्रास होईल ना हो तुम्हाला? काही त्रास होत नाही मला. सासऱ्याला खायला करून घालायला नको. तुला जर करायचा कंटाळा आला असेल तर मला सांग. सकाळपासून बघतोय मी, काही लक्ष नाही तुझं. चेहरा पाडून फिरतेस. मी जड झालोय का? अहो, तसं नाही बाबा, ठीक आहे मी चहा बरोबर करते हं भजी. काकू आलेच ना? पहिली कारखानीस सांगा, घरी लवकर ये, चहा बरोबर भजी आहेत भजी. सर, तुम्हाला एवढं वाईट वाटलं असेल, मग ज्याचं नुकसान झालं त्याला कसं वाटलं असेल ना सर? अरे नमस्कार काकू, कशा आहात? बऱ्या आहात ना? दत्ताजी नमस्कार, तुमच्यासाठी गरमागरम समोसे आणले. तुला कसं समजलं मला काहीतरी चमचमीत खायला हवंय म्हणून? अगं बाई, राजे आले वाटतं. बाबा चहा. आला का चहा? नशीब. अगं बाई, अहो कशाला एवढं खायला आणलं तुम्ही? दत्ताजींना चमचमीत खायची इच्छा झाली होती ना, म्हणून समोसे आणले. अरे वा 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 वा, आपल्या माणसांच्या मनातलं मला कळतं दत्ताजी. बघा, नाहीतरी असावरी मगापासून भजी कर सांगितलं तर काहीतरी कारण सांगते. आता समोसे आणलेत ना, मग कशाला टेन्शन घ्यायचं, खुश राहायचं बाबा आपलं हे दत्ताजी. आज भलताच खुश दिसतोयस.
हॉटेलात पदार्थांचा खप वाढला वाटतं. हा, मी त्याचं टेन्शन कधीच घेत नाही. आपलं सरळ आहे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. अरे वा वा अभिजित, गाणं आणि समोसा एकदम मस्त. आहे ना? मग घ्या काकू, तुम्ही पण घ्या. आसावरी तू पण घे, तुझा चहा इथे आण आणि तू पण बस इथे. अहो नको नको, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. हं. बडबड काय करतेस? एव्हा कॉफी करून आणली असतीस. हो आणतेच बाबा, आलेच मी. ए, थांब 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 थांब, मला कॉफी नकोय, मी चहाच घेईन. तू इथे बस, मी घेतो चहा. अहो तुम्ही बसा, मी आणते ना चहा. गाळूनच आणायचं ना फक्त, मी आणतो. बस 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 बस. असं बरी चप्पल तो आज भलताच खुशीत दिसतोय. बाबा मी आलेच. हं. गरम गरम चहा. अहो काय झालंय? कुठे काय? नाही काहीतरी बिनसलंय तुमचं, काहीतरी झालंय. तुम्हाला कसलं तरी टेन्शन आलंय का? छे, टेन्शन आणि मला? मला कधीच टेन्शन येत नाही. हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. ती फिक्र काय तेच विचारते तुम्हाला मी. छे, मला कसली फिक्र असणार? आता तेवढं नक्कीच ओळखते तुम्हाला मी. आल्यापासून बघते तुम्ही हसताय, मस्करी करताय. तुम्हाला कशाचं तरी वाईट वाटतंय का? म्हणजे अपराधी वाटतंय का कशाबद्दल? नाही, तसं काहीच नाहीये. तुम्ही किती खोटं बोललात ना तरी तुमचे डोळे नाही खोटं बोलू शकत. तुमच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय मला कशाचं तरी वाईट वाटतंय तुम्हाला. मला सांगा ना काय झालंय. नाही, जरा गोंधळलं फक्त. म्हणजे मॅडीला एक सोन्याचं गिफ्ट घ्यायचंय, लहानसा दागिना वगैरे. तर कुठून घ्यावं कळत नाहीये. म्हणजे विश्वासातला सोनार एखादा. अगो बाई एवढंच ना. आमच्या सोनारांकडे जाता का? आमचे वर्षानुवर्षांचे अगदी विश्वासातले सोनार आहेत. हो. मी तुम्हाला नंबर देऊ का त्यांचा? हो. हा हे बघा, हे हे त्यांचं कार्ड आहे. हा. तुम्ही त्यांच्या दुकानात जा, इकडे तुम्हाला नक्कीच चांगला दागिना मिळेल. येस, थँक्स. निघू मी? अहो चहा तरी घेऊन जा. नाही, खरंच घाईत आहे. मी येतो. बाय. अय्या अभि, तुम्ही सकाळी सकाळी इथे मला भेटायला आलात ना. सो स्वीट ऑफ यू. हे मला सकाळपासून वाटत होतं की तू आज मला भेटणार भेटणार म्हणून. बघ ना, मी साडी सुद्धा नेसलीये. हे कशी दिसतीये? नाही, मी ऍक्च्युली आसावरीला भेटायला आलोय. आसावरीकडे काय? तू हल्ली रोज रोजच येतोस. जाता येताना बघते ना मी. एक्सक्यूज मी, मला जरा उशीर होतोय. ए थांब ना, एवढी कसली घाई आहे त्या काकूबाईकडे जायची? रोज काय वरण भात शिकायला येतोयस का? लुक प्रज्ञा, मला माझ्या पर्सनल लाईफ बद्दल कोणी प्रश्न विचारलेले आवडत नाही. सो लेट मी गो. आसावरीने ह्याच्याबद्दल विचारलं म्हणजे याच्या पर्सनल लाईफ बद्दल विचारलं मी? वाव प्रज्ञा, व्हेरी इंटरेस्टिंग. चला आता यांचं पर्सनल लाईफ जरा पब्लिक करायलाच हवं. मला भाव न देता आसावरीकडे गेलाय काय अभिजित राजे? आता बघच अभि, तुमची पर्सनल मैत्री कशी चव्हाट्यावर आणते ती. अजून काही हवंय का तुला? डेझर्ट किंवा आईस्क्रीम? नाही नाही नाही. नंतर बोलू नका पार्टी देताना कंजूसी केली म्हणून. अरे नाही, खाऊन खाऊन मारतो का काय? मला वाटलं होतं पार्टीसाठी तू कुठेतरी चायनीजच्या गाडीवर वगैरे नेशील. बट डूड, अभेस किचन. नोकरी परत मिळाल्यापासून तुझं स्टँडर्ड अपग्रेड केलंयस तू. अब अपना टाइम आ गया है बॉस. आता बघ आयुष्यात आयुष्यच आयुष. यार, तुझी सोन्याची अंडा देणारी कोंबडी माझ्या पण फायद्याची असेल मला वाटलं नव्हतं. हे काय सर? बिल आहे. कोणाला विचारून दिलं बिल? सर हॉटेलचा रूल आहे. अरे खड्ड्यात गेला रूल.
तुझा तो बॉस कोण, तो अभिजित राजे, त्याला माहिती आहे का तुम्हाला बिल दिले असते? नाही सर. तुला माहित नाही का अभिजित राजे माझे खास आहेत? मी इथे रेस्टॉरंटला आल्यावर कसे वागतात बघितलंय ना माझ्याशी. कोणाला विचारून दिलंस तू हे बिल? हा, आजपासून ना मला सुद्धा अभिजित राजेंसारखा इथला एक बॉस समज. नाही तर एक काम कर रे, तू तुझा गाशा गुंडा, तुझी नोकरी गेली समज. सर पण ऐका. मॅडी, मॅडी, येस. त्या विश्वासने मला बिल दिलं. हो मीच पाठवलं. तुमचा स्पेशल कस्टमर आहेस ना म्हणून तुला 20% डिस्काउंट पण दिलाय. अभिजित राजे कुठे आहेत? मला जरा भेटायचं आहे त्यांना. सर जरा बाहेर गेलेत रे. मला जरा कॅज्युअली भेटायचं होतं त्यांना. कुठे मीटिंगला गेलेत? मग गर्लफ्रेंडला भेटायला गेलेत? नाही. हो नाही. इट्स ओके मॅडी, तू सांगू शकते मला. नाही पण मला सांगितलंय सांगायचं नाही म्हणून. सॉरी. ओके, म्हणजे अभिजित राजेंची गर्लफ्रेंड आहे तर? सो प्लीज मी सांगितलं सांगू नको. प्लीज प्लीज प्लीज. तू कुठे सांगितलं? मी गेस केलं. आता तू फक्त नाव सांग तिचं. आसावरी. काय? सॉरी मी नाही नाव सांगू शकत रे तुला. प्लीज ओरडतील रे सर मला. प्लीज प्लीज प्लीज. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तू नाव नको सांगू. पण अभिजित राजेंची गर्लफ्रेंड म्हणजे एकदम मॉडर्न असेल ना ग ती? स्कर्ट वगैरे घालणारी? मी नाही काही सांगू शकत. प्लीज. चहा. थँक्यू. ओके, बरं कुठे राहते ते तरी सांग. लंडन, पॅरिस की इकडे मुंबईत? अरे मॅम तर इथे. ओ गॉड. सॉरी रे सो मला काही माहिती नाही. प्लीज मला नको विचारू. असं कसं माहित नाही मॅडी? तुला ऑब्व्हियसली माहित असणार. तू अभिजित राजेंची खास आहे ना? हो मी सरांची बेस्ट फ्रेंड आहे. एक्झॅक्टली, मग तर तुला सगळंच माहिती असणार. म्हणजे त्यांची गर्लफ्रेंड काय करते, तिचं नाव काय आहे, ती कुठे राहते, तिचं प्रोफेशन काय आहे. बरं ठीक आहे, मला तिचं प्रोफेशन तरी सांग. ती पण शेफ आहे का? म्हणजे चांगलं जेवण बनवते का ती? हो ते छान कुकिंग कर. ओ गॉड. आई, तुम्ही अजून एक 1.5 लाखाचा घड्याळ घेतलायत? अगं नाही अगं, हे आपलं स्वस्तातलंच आहे. तुमचा मुलगा ते 1.5 लाखाचा घड्याळ सोडून स्वस्तातलं घड्याळ वगैरे काही वापरणार नाहीये. अगं बबड्यासाठी नाही आणलंय मी ना ते अभिजित राजेंसाठी आणलंय. म्हणजे बघ ना, ते नेहमी घड्याळ वापरायचे ग, पण का कोण जाणे ते घड्याळाचा प्रसंग घडला ना तेव्हापासून त्यांनी घड्याळ वापरणंच बंद करून टाकलंय. म्हणून त्यांच्यासाठी आणले. बघ ना, हे फार स्वस्तात नाही ना वाटत आहे. बघ खूप छान आहे. आणि 1.5 लाखाचं नसलं ना तरीही लाख मोलाचं आहे. तू देऊन येशील का त्यांना? हो म्हणजे मी देऊ शकते, पण तुम्ही इतक्या प्रेमाने घेतलेत तर तुम्ही दिलेत तर त्यांना जास्त छान वाटेल, बरं वाटेल. हो ग, पण घरात खूप कामं आहेत ग मला. सगळी कामं मी करते, तुम्ही नेऊन द्या त्यांना. माझी खात्री होतीच आज असावरी अभिजित राजांना भेटायला जाणारच. कुठे ते स्मार्ट आणि हँडसम अभिजित राजे आणि कुठे हे घरगुती ध्यान. हिच्यात काय पाहिलं त्यांनी देव जाणे.
प्रेमात पडलेल्या माणसाची मती भ्रष्ट होते ना, हेच खरंय. पण आता त्यांची वेलविशर म्हणून मलाच त्यांना दाखवून द्यायला लागेल की ही आसावरी किती मंदबुद्धी आणि बावळट येते. सर, आज तुमचा वाढदिवस, तुम्ही तो कसा सेलिब्रेट करणार आहात? अर्थात नेहमीसारख्या आनंदाने, पण यावर्षी तो जरा वेगळा असणार आहे, खास असणार आहे. कारण यावेळी माझ्यासोबत म्हणजे माझ्या बरोबर आणि नंतर आणि नंतरच्या नंतर सुद्धा नाही काय नाही, माझा स्टाफ असणार आहे, माझे खवय्ये चाहते असणार आहेत. आज तुम्हाला जे काय प्रश्न विचारायचे असतील ते सगळे मला विचारा, त्याची उत्तर मी देईन. कारण अभीज किचनमध्ये आलेल्या कोणालाही मी नाराज करून पाठवत नाही. इथून जाणारा प्रत्येक जण आनंदानेच गेला पाहिजे. ओके. आओ मॅम, थांबा ना जरा, प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे. सर बिझी आहेत जरा. अगं बाई, यांना केवढ्या मोठ्या मोठ्या आणि महागाच्या भेटी आल्या आहेत. तर ते माझं एवढं छोटीशी भेट मी कशी कुठे ठेवू? काय दिलं हिनी? शी, काय पण गिफ्ट दिलं आसावरीनी. 500-550चं घड्याळ. असली बाई आहे निर्लज्ज. आता मजा येणार. आसावरी, तुझं गिफ्ट बदललं मी. हे विचित्र कपडे तू गिफ्ट दिलेस असं अभिजितला वाटणार. आणि मग अभिजित तुझ्या तोंडावर ते गिफ्ट मारून जातोय की नाही बघ तू.